आमचाही देवेंद्र फडणवीस साहेबाला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचा आम्हाला आहे, आमचा अजितदादांना आहे। हा सर्वांचा एकमेकाच्या पाठिंब्यावरच हे सरकार बनतंय, म्हणून कोणी पहिला पाठिंबा दिलाय म्हणून काहीतरी नवीन काहीतरी घडतंय असं समजण्याचं काही कारण नाहीये। उगाच यामध्ये कोणीही मिठाचा खडा टाकू नये अशी मी त्यांना सुद्धा विनंती करतो। आपले खासदार गेलेले होते नरेंद्र मोदींकडे अशी माहिती मिळते, नेमकं काय आहे? नरेंद्र मोदी कालपर्यंत विदेशातच होते, आज आलेत की नाही मला माहित नाही। गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार देशाचा बघायला मिळतो किंवा राज्याचा बघायला मिळतो, तर 2.5 वर्षामध्ये हा कारभार फार उजवा ठरला असं नाही वाटत? 100% लोकांनी 10 वर्षाच्या नाही 15 वर्षाच्या तुलनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललं ते एवढ्या गतीने चाललं की त्याच्या कल्पना सुद्धा लोकांनी केली नव्हती। आज जर पाहाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदेचं नाव हे आदराने घेतलं जाते। तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताना सुद्धा विरोधक जरी असले त्यांची सुद्धा दमछाक व्हायची की यांना उत्तर काय द्यायचं आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी एक आपली उंची या निवडणुकीमध्ये गाठलेली आहे, हे सर्वांनी पाहिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब आहे तर हे सर्व पॉसिबल आहे। हे जे काही विरोधकाला बसलेली धास्ती होती, धडकी होती, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला। सर्वांनी सांगितलं की कॉमन मॅन, सर्वसामान्याचा माणूस, सर्वसामान्य माणूस जो आम्हाला भेटतो, जो आम्हाला बोलतो, जो आमचे कामं करतो किंवा ज्या योजना आणल्या त्याची अंमलबजावणी करतो, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जे काही वलय तयार झालेलं आहे त्या वलयाचा निश्चितच या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यायला पाठबळ मिळालेलं आहे आणि त्यांच्यामुळे ते सरकार सुद्धा आलंय असं म्हणायला सुद्धा काही गैर नाही। कोणताही बी प्लॅन तयार नाही, ए प्लॅनच चालणार। महायुतीचं सरकार येणार, महायुतीचा मुख्यमंत्री होणार, महायुतीचं मंत्रिमंडळ असणार, कोणीही कोणत्याही प्रकारची गडबड करणार नाही आणि हे सरकार अत्यंत जोमाने आणि जोशामध्ये काम करणार। कोणीही आपल्या डोक्यात सुद्धा शंका सुद्धा आणू नये की काहीतरी बी प्लॅन आहे, सी प्लॅन आहे, डी प्लॅन आहे। फक्त ए प्लॅन, सत्ता स्थापन करणे आणि महायुतीचं सरकार हे जोरात कामाला लागले। पण ए फॉर एकनाथ पण होतं सर, ए फॉर एकनाथ होईल, डी फॉर देवेंद्र होईल, टी फॉर पवार होईल। म्हणून हे सगळे तुम्ही अल्फाबेटिक जोडू नका, हे सर्वजण एक आहेत आणि एकजुटीने काम करतील। उदय सामंत साहेब निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वात लढवली असल्याचं शिरसाट पुन्हा एकदा पुनरुच्चार करताना पाहायला मिळतात। शिंदेंच्या नेतृत्वामुळेच सरकार आलं, सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असं शिरसाट म्हणालेत। महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकू नका असं शिरसाटांनी म्हटलंय। महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकू नका असं शिरसाटांनी म्हटलंय आणि पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय।